नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मलाईदार तांदळाची खीर। त्यासाठी हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 4 चमचे। ते मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते मी आता अर्धा तास भिजत ठेवते। त्यानंतर आपण आता अर्ध्या तासानंतर ते तांदूळ भिजलेले आहेत पहा, ते आपण आता वाटून घेऊया मिक्सरला। ओबडधोबडच वाटायचे। आता इकडे आपण खीर तयार करूया। त्यासाठी मी टोपामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। ते मी चांगले तुपावर परतून घेते। यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका टाकलेला आहे। ते मी चांगले असे तुपामध्ये परतून घेतले आणि त्यानंतर आपण हे तांदूळ जे बारीक केलेले आहेत ना ओबडधोबड, ते असे तुपावरती परतून घ्यायचे। म्हणजे त्याचा जो उग्र वास असतो ना तांदळाचा, तो निघून जातो आणि असा खमंग वास येतो। त्यामुळे खीर एकदम छान होते। आणि मी इथे अगोदरच गरम करत ठेवलेलं उकळवत ठेवलेलं दूध आहे, अर्धा लिटर दूध आहे हे। तेही मी त्यामध्ये टाकलेलं आहे। अगोदरच गरम करून ठेवायचं, उकळून ठेवायचं, कच्चं दूध टाकायचं नाही। यामध्ये आपण आता साखर टाकूया। अर्धी वाटी मी इथे साखर टाकते। तुम्ही कमी जास्त करू शकता साखर। असं थोडं तिरकं झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं खीर शिजवून घ्यायची हे पहा, नाहीतर खीर उतू येते। त्यानंतर वरून आपण वेलची पूड टाकूया। तीही चांगली मिक्स करून घेऊया खिरीमध्ये। खीर बघा किती मस्त झालेली आहे। टेक्स्चर पहा किती मस्त अशी मलाईदार रबडी सारखी खीर झालेली आहे। आता मी इथे 7 ते 8 केशरच्या काड्या 15 मिनिटं दुधात भिजत ठेवलेल्या त्या पण टाकलेल्या आहेत। मस्त अशी खीर माझी तयार झालेली आहे हे पहा। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा। गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी ही खीर एकदा नक्की ट्राय करा। हे पहा किती मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे, एकदम रवाळ आणि एकसंध झालेली आहे। माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।